आमचे सहकारी होते एकेकाळचे आणि संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी मी आतापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकलं नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर किंवा आमच्यावर, अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली ती बीजेपीत किंवा इतर पक्षात असल्यामुळे, पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली. आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा कधीकाळी लॉटरी चालवत होतं. पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातोय. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यपदाचा, तो सांभाळला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि 4-4 मटके चालवतात लोक. मला माहिती असेल सांगतो. एक मटका नाही. रतन खत्रीचा, याचा त्याचा, कल्याण, भगत, तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती? एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण हे भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील. प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो. हे सांभाळता येणार नाही. हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही. आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला आहे. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाही आहे. लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणालात की गणेश नाईक हे 95च्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मोठा राजकीय अनुभव आहे, पण याच गणेश नाईकांना मंत्रीपदा व्यतिरिक्त मी काय म्हणालो आली नाही. त्यांचे जे ज्युनियर असलेली मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाली. नाही, ज्युनियर नाही, त्यांनी मंत्रीपदा पलीकडे काही बघा, त्यांनी मटका लावला नाही. ते निवडणुकीमध्ये शिवसेनेत आमदार होते, त्यांचा एकदा पराभव झाला, शांत राहिले, परत ते आमदार झाले, मंत्री झाले, सतत ते प्रवाहामध्ये आहेत. त्यांनी प्रवाह एकदा बदलला, मग ते पवार साहेबांकडे गेले, आता भाजपात आहेत. पण त्यांचं राजकारण ते त्यांच्या गतीनं करत असतात. मला ते काय करतात त्याच्याविषयी मला प्रश्न विचारू नका. त्यांनी जे विधान केलं ते सूचक विधान आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केलेलं आहे, याला महत्त्व आहे. रावसाहेब, काल तुम्ही असं म्हणालात की ठाकरे बंधू मुंबई महापालिकेचं, कल्याण डोंबिवली, ठाणे, नाशिक सगळ्याच महापालिका. तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलं. तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलं. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र येऊन अनेक उपक्रम करतात. जसं बेस्ट पतपिढी आहे, तिथे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करतात. काल मी नाशिकला होतो. नाशिकला एक मोर्चा निघतो आहे त्या काही दिवसामध्ये. तिकडे जो काय ड्रगची बजबजपुरी माजलेली आहे, अनेक काही लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन विराट मोर्चा काढतायत. त्याच्यावर तुमचा प्रश्न होता, तुम्ही निवडणुका लढणार का? मला आमची चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे आणि मुंबई हे आमचं टार्गेट आहे. जसं अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे, मुंबई ताब्यात घ्यायचं, तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवायची नाही, ती मराठी माणसाकडेच राहील. हे आमचं टार्गेट आहे. पण मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश महाजन एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही. बघा, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाहीत बरं का, की काही बोलावं काही करावं.
स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना. हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे फडणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का, त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनांना खास सांगू इच्छितो. आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची, ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन. हे समजू नका तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे. आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला. कळलं? हां. आणि फार आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात. नाही रावसाहेब, आणखी एक प्रश्न की तुम्ही बेस्ट पतपेढीच्या बाबतीत म्हणजे तो उल्लेख केला, तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आहेत आणि आता भाजपचंही पॅनल ज्यात जबाबदारी लाड आणि दरेकर यांच्यावर आहे, ही लिटमस टेस्ट आहे की कामगारांमध्ये लाड ज्याने एका प्रकरणामध्ये म्युन्सिपल सुरक्षा रक्षकांचे पैसे बुडवले होते, पगार दिले नव्हते, ते प्रकरण तुम्हाला माहीतच. हेच ते लाड असतील भाजपचे, ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांचा ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाहीत, ते पैसे लुटले असं मी ऐकलं या सगळ्या याच्यामध्ये. हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत. पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. करू द्या ना, कोणी आणू द्या. पतपेढीवरती, बेस्ट पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल. पानिपतच्या सरपंच पदाचा निकाल लागला, चोऱ्या मारा लांडा लवाडा करून, EVM घोटाळे करून भाजपच्या पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, पण शेवटी निकाल काय लागला इथेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय, मला माहिती आहे. पाहू. बोलू. पण याच पतपेढीच्या संदर्भात काल अहो पतपेढी हा आजचा विषय नाही. चौकशी सुरू केली आहे. असं आहे की कारण आम्ही जिंकतो आहोत. EOW आता जाग आली का? हे EOW काय आहे? भाजपचे हस्तक आहेत का पोलीस मुंबईचे? आता तुम्हाला जाग आली आमच्या चौकशा पतपेढीच्या करायला? जा तुम्ही. अनिल पवारचे कोणत्या मंत्र्याशी संबंध आहेत त्याच्यापर्यंत पोचा. गिरीश महाजनची चौकशी करा ना. हा जो वचवच करतोय गिरीश महाजन त्याची चौकशी करा. अजून कोणाची म्हटलं तुम्ही? पवारांच्या वकिलांनी कोर्टात पण युक्तिवाद केला. सोडा हो. शिंदे आणि भाजप यांच्यातनं पवारांना अडकवलं. मग शिंदेला अडकवा. याच पतपेढीच्या मेळाव्यामध्ये प्रसाद म्हणाले याचे जे बेस्टचे मराठी कर्मचारी 7,000पेक्षा जास्त मतदार मुंबईच्या बाहेर फेकले गेले, शिवसेना उभारली. माना 10 वर्ष तुम्ही आहात ना तुम्ही, सत्ता आहे तुमच्याकडे. आम्ही काय चुकलोय म्हणताय का तुम्ही? मग तुम्ही आणा ना. ही मुंबई भाजपच्या गुजराती व्यापार मंडळांना लुटली आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलंय. आम्ही त्याच्या विरुद्ध लढतो आहोत. हे मोदी आणि शहांचं कारस्थाना फडणवीसांचं की मुंबईतून मराठी माणसाला जो टक्का आहे तोही कमी करायचा आणि निवडणुका जिंकायच्या. बोले आपका क्या है? आपका क्या है? बोले. नहीं बोले आपका क्या? कल प्रधानमंत्री ने लाल किले से 12वीं बार लोगों को संबोधित किया. उन्होंने कहा कि पानी और खून एक साथ बात नहीं हुई. ये बहुत बार ये मैच की बात करते हैं, इसी सवाल से लेके पानी और खून से एक साथ बात नहीं हुई. लेकिन एशिया कप में इंडिया और पाकिस्तान एक साथ मैच क्यों हुई? कैसे इससे प्रधानमंत्री के सामने गृहमंत्री बैठे थे और गृहमंत्री का बेटा जो है वो इंटरनेशनल क्रिकेटर, भारतीय क्रिकेट के मुखिया है ना. तो प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री को बोलना चाहिए, आपके बेटे को बोलिए कि खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा. पानी के बाद हम देख लेंगे, लेकिन खून और हमारा खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा, नहीं खेलेंगे. ये प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री ने अपने बेटे को कहना चाहिए. ये